या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. सक्सेसफुल पॅकर आहेत अमितजी तुपे आणि त्यांच्या माध्यमातून मालेगाव संघ मात्र पॅक करण्यात आलाय. चला मानस कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. पुढचा आवाज इकडे ऐकायला मिळेल मानस मनोहर सर ज्यानं यंदाचा सीझन समालोचकाने मात्र गाजवलाय. सन्माननीय उद्योजक शिशिरजी थत्ते साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. मी विकी पालकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान या मंचावरती करायचा आहे. चला सेकंड राऊंडची ही सेकंड मॅच आहे खरिवली आणि माळेगाव. एका बाजूला 36 कालापूर विभागातील खरिवली संघ आणि त्यांच्या विरोधात कर्जत तालुक्यातील हा माळेगाव संघ. टफ फाईट कॅटेगरी टक्कर पाहायला मिळेल. कुठेच जाऊ नका, इथेच थांबा. आवाजात बदल करूया. कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होतील बॉईस ऑफ रस आणि मानस मनोहर सर. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये क्लीन बोल्ड या टीमचा बायकरमॅन राकेश कायकर डगआउटच्या दिशेने परत येईल. मोठा धक्का मिळेल. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं महालक्ष्मी चषक 2026च्या या दैदिप्यमान स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. मॅच मात्र आपण पाहतोय. एका बाजूला खेळत असताना अनुश्री 11 काल भैरव मालेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये RSC खरिवली या दोन टीमच्या दरम्यान मात्र बॅटल पाहायला मिळतोय. टॉस जिंकला तो म्हणजे टीम मालेगाव संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. 4 ओव्हरची मॅच आहे. राकेश आणि आयुष सरावीची जोडी पहिला निर्धाव चेंडू आपण पाहिला, पण दुसऱ्या बॉलवरती मात्र क्लीन बोल्ड केलं गोलंदाज स्वप्नील यांनी आणि नेट क्रमांक 3 वरती रतीश आल्यात. आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड लाईनच्या बाहेरून हा बॉल मात्र निघून चाललाय. पंचांनी 2 हात केले समांतर, कारण चेंडू होता अवांतर आणि एक धाव मात्र एक्स्ट्रा मिळाली जातीये. शिशिर थत्तेसाहेब यांच्याकडून 3 बॉल 3 षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. यॉर्क लाईनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, बॉल चाललाय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये.
एक धाव मात्र या चेंडूवरती नक्कीच कंप्लीट केली जाते. एका धावेच्या बरोबरीने ऑन द टोटल धाव संख्या मात्र आपल्याला 2 या ठिकाणाहून पाहायला मिळेल. एक धाव या ठिकाणी मिळालेली. एका धावेच्या बरोबरीने 2 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल पाहायला मिळते आहे. बॅकफुटला गेले, टॅप केले बॉलला, चाललाय पॉइंटच्या झोन मध्ये. एकच धाव याही चेंडूवरती मात्र आपल्याला मिळताना पाहायला मिळते आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे दोन खेळाडूंमध्ये. आयुष मागच्या मॅच मध्ये पाहिलं थ्रो साठी ऑब्जेक्शन घेतला गेलेला आहे गोलंदाजावरती. आयोजकांना विनंती की ऑनस्क्रीन वरती आपण चेक करायचं आहे. यस, आयोजक चेक करतील आणि निर्णय सांगतील. फेअर बॉल आहे. चला खेळ पुढे आपण कंटिन्यू करायचा. एकदम लिगल ॲक्शन आहे. फेअर बॉलचा निर्णयच या ठिकाणी मात्र दिला गेलेला आहे. एकच धाव या चेंडूवरती मात्र कन्वर्ट केली जाईल. प्रमुख गोलंदाज या टीमचा आणि प्रत्येक वेळी आपण त्यांना याच ॲक्शननी मात्र गोलंदाजी करताना पाहिलेलं आहे. 3 धावा या स्कोर कार्डवरती. थोडीशी संत आणि सावध सुरुवात झाली आहे. ऑफ साईडला ड्राईव्ह करायचा होता, बॅकफुट पंच, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. वाईड लाईनच्या बाहेरून जाणारा चेंडू आहे. पंचांनी 2 हात केले समांतर, कारण चेंडू होता अवांतर आणि एक धाव मात्र या ठिकाणी मिळालेली आहे. व्हाईट बॉलच्या बरोबरीने खरं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. गोलंदाज स्वप्नील यांनी फेकलेले 2 अवांतर चेंडू बॅटिंग टीमला फायदेशीर ठरले आहेत. फुल टॉस होता, सरळ बॅटने मिड ऑनला क्लिअर केलं आणि लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. ये दिल मांगे मोर, इट इज 4, चौकार. थँक्यू डीजे. चौकार मात्र या ठिकाणी आलाय. 4 धावा मिळाल्या. 4च्या बरोबरीने टोटल पुन्हा एकदा इन्क्रीज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल शरीरावरती आदळलाय, पण बॅट कट त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती आणि बॅटच्या साह्याने मात्र ही एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका धावेच्या बरोबरीने टोटल इन्क्रीज होईल. P1च्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि धावा झाल्यात त्या 9. लॉस ऑफ 1 विकेट. आयोजक सांगतात की दोन्ही टीमचे 12th मॅन मॅच संपेपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत इथे असले पाहिजेत. जर इथून दुसरीकडे गेले तर पेनल्टी दिली जाईल असं आयोजकांचं सांगणं आहे. ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. त्यामुळे कोणी नियमांचं उल्लंघन करू नका ही विनंती असेल. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरचा मात्र खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा या स्कोर कार्डवरती बनवल्यात फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही मात्र 18 बॉलचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये बाकी असेल. 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती परिवर्तन केलं गेलं. अमोल यांचा वापर षटक क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी मात्र केला जाईल. चला लगेच स्पीडअप आपण मेंटेन ठेवा. प्रत्येक टीमला विनंती आहे. पॉवर प्ले मात्र संपला गेलाय, कारण 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 2 ओव्हरचा पॉवर प्ले होता. इथे 4 ओव्हरची मॅच 1 ओव्हरचा पॉवर प्ले. उडवलाय बॉलला, हवेमध्ये आहे आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयत्न केले पण आलाय चौकार. थँक्यू डीजे. रतेश माडे, खरेवली एक्सप्रेस ज्यांच्या बॅटमधून हा दमदार चौकार मात्र आपण पाहिला. टीमची टोटल इन्क्रीज केली जाते 13 या आकड्यावरती. रतेश माडे जर बरसले धावांचा डोंगर उभा होईल या मॅच मध्ये अपोजिशन टीम समोर. आणखी एक बॅकफुटला जाऊन ऑन साइडला ताकदीचा वापर.
टायमिंग प्रॉपर, हवाई सफर, षटकार. बॅटिंग त्यांची मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरू आहे. गोलंदाजांना स्टँड अँड डिस्पॅच करताना मात्र रतीश पाहायला मिळतील. बॅटची आतली कडा घेतली होती. बॉल चालाय फर्स्ट स्लिप मध्ये, रनआउटची संधी. अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. कॉलिंग या ठिकाणी नक्कीच केली होती, धावत निघाले होते आणि अंतिम मोक्याच्या क्षणी एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन फलंदाजांच्या मधोमध आपल्याला पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेटचा रोल पण फार महत्त्वाचा आहे. खरं तर तुमची फिटनेस या खेळामध्ये चांगली असणं गरजेचं आहे, तर रनिंग बिटवीन द विकेट चांगली होते. ऑफ साईडला पंच करण्याचा प्रयत्न होता. इथे पण बॉल बॅटची आतली कडा घेऊनच चाललाय गलीच्या झोनमध्ये. आणखीन एक सिंगल धाव मात्र कन्वर्ट केली जाईल आणि सिंगल डबलने टोटल इन्क्रीज होताना अमोल यांनी कमबॅक केलंय. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा दिल्या, पण तदनंतरच्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल्स या गोलंदाजाने खर्च केल्यात. कमबॅक करणं फार महत्त्वाचं, कारण कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक असं म्हटलं जात आहे आणि ते कमबॅक पाहायला मिळेल. टोटल आता 21 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड लाईनच्या बाहेर. पंचांनी 2 हात केले समांतर, कारण चेंडू होता अवांतर आणि व्हाईट बॉलने टोटल इन्क्रीज होतीये. अमोल यांनी मात्र ओळखलंय रतीश यांच्या रडारमध्ये फेकलेले चेंडू मैदानाच्या बाहेर जात आहेत, त्यामुळे आउटसाइड द ऑफ स्टंप लाईनची रणनीती वापरली आहे. त्याच्यामध्ये अवांतर चेंडू आपण नक्कीच पाहिला, पण पहिल्या 2 बॉल नंतर प्रत्येक बॉल वाईड लाईनच्या जवळून गेला आहे. सरळ बॅटने हा देखील स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर वाईडिश लॉंग ऑफ कडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकाच धावेवरती मात्र समाधान मानलं जाईल. एका धावेच्या बरोबरीने पुन्हा एकदा टोटल 23 या आकड्यावरती मात्र इन्क्रीज केला जातोय. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरू आहे. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असेल. 23 झाल्या 23. फायनल बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. ठप्पा पडलाय, खाली राहिलाय. लोअर बाउन्स बीटन द बॅटर. डॉट चेंडू मात्र येईल. डॉट बॉलच्या बरोबरीने ओव्हरची समाप्ती झाली आहे. पहिल्या 2 मध्ये 10 आणि त्यानंतरच्या 4 चेंडूंमध्ये फक्त 4च धावा दिल्या अमोल यांनी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 23, लॉस ऑफ 1 विकेट. मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज राजेंद्र भोईर आलेले आहेत आणि ऑन साइडला बॉल मारलाय डीप लॉंग लेगच्या दिशेने. अंतिम मोकाच्या क्षणी मात्र चेंडूला अडवलं गेलं. चांगली फिल्डिंग मात्र त्या
झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि आणखीन एक सिंगल धाव मात्र कन्व्हर्ट केली जाईल. आयुष आणि रतीशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती मात्र एक धाव मिळाली आहे. दुसरा चेंडू हवेमध्ये, डिस्टन्स मिळाला नाही, कॅचचा चान्स, फील्ड डाऊन द बॉल आणि अगदी सोपा चेन मात्र हातामध्ये विसावला गेलाय. आयुष यांना परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. विनंती की ती शेकोटी आपण विझवायची आहे, प्लीज थोडं सहकार्य करा. शेकोटी ज्यांनी विझवली आहे, पेटवलेली आहे, त्यांनी विझवा. हा फॉरेस्ट वाल्यांचा फोन आलेला आहे. शेकोटी विझवा आणि आता फॉरेस्ट वाले डायरेक्ट येतील. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेलेली आहे. उडवलाय बॉल, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा प्रॉपर कॉन्टॅक्ट होताना पाहायला मिळाला नाही. आणखी एक सिंगल धाव मात्र घेतली गेली आहे. क्रमांक 4 वरती गणेश मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालं. 4 बॉल 3 धावा 1 विकेट. चांगला स्पेल राहिला आहे. गोलंदाज राजेंद्र यांचा गेली कित्येक वर्ष ते क्रिकेट खेळत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये पण त्यांना आपण पाहतो, एक्सपिरियन्स फार मोठा आहे आणि चांगला एक्सपिरियन्सचा वापर करताना. यावरचा बॉल शरीरावरतीच आदळलाय. खर तर कमी रनअप आहे आणि क्विक आर्म डिलिव्हरी त्यांची पाहायला मिळते. म्हणजे कमी रनअपने जास्त वेगवान चेंडू फेकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि अशा गोलंदाजाला जर तुम्हाला आक्रमण करायचं असेल, आडव्या बॅटने फटके त्यांच्या विरोधात खेचायचे असतील, शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला नजर चेंडूवरती ठेवावी लागेल आणि त्यानुसार तुम्हाला फटके एक्झिक्यूट करावे लागतील. अंधाधुंद प्री माइंडेड शॉट जर खेळले तर अशा गोलंदाजाला तुम्ही आक्रमण करू शकत नाही. यॉर्क लाईनचा बॉल होता, बॉलर बॅक, कमालीचा क्षेत्ररक्षण, कमालीचा चेंडू डिलिव्हर्ड पण केला. डॉट बॉल पाहायला मिळेल आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने राजेंद्र भोईर यांची ओव्हर मात्र संपली गेली आहे. धावा खर्च केल्या फक्त 4, विकेट मिळवली 1 आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर ऑन द टोटल 27 धावा फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. फॉर द लॉस ऑफ 2 विकेट या मात्र स्कोर कार्ड वर जमवल्या गेल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 23 आल्या होत्या 11.50च्या सरासरीने. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा आल्या आणि 27 वरती टोटल मात्र स्थिरावली गेली आहे. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती डेथ ओव्हर स्पेशलिस्ट तन्मय यांचा वापर मात्र यावेळेस केला जाईल. तन्मय यांच्या हातामध्ये मात्र शेवटचं षटक या ठिकाणाहून सोपवलं गेलंय. पंचांच्या लेफ्ट हँड साईडने
राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल मात्र वापरला जाईल. स्पर्धेमध्ये पारितोषिकांची बरसात आपण पाहिली. मोठे वेणगाव गावाची स्पर्धा आणि पारितोषिकं नसतील असं झालंच नाहीये. पारितोषिकांची बरसात आपण पाहिली. सौरभ शेठ बोराडे उद्याच्या रात्रीमध्ये आणखीन पारितोषिकांची बरसात करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आयोजकांच्या माध्यमातून पण उद्या आकर्षक पारितोषिकं असणार. युवा उद्योजक भूषणभाई पालकर हे पण पारितोषिकांची बरसात करतील अशी माहिती मिळालेली आहे उद्याच्या रात्रीमध्ये. इथे पहिला चेंडू आपण पाहिला. रनआउटच्या स्वरूपात बॅटर आउट. नृत्य झालं पाहिजे सगळ्यांची फरमाईश आहे. एक दोन डान्स होतील. MR पॅनल सांगतायत की जेव्हा मेन पंचांच्या भूमिकेमध्ये असेल डान्स पाहायला मिळेलच आणि मिळालाच पाहिजे तरच मजा आहे. बॉलर अँड यस पहिला रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला कारण रतीश महाडिक यांच्याकडे ते स्ट्राईक असणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. नवीन बॅटर आलेले आहेत अथर्व मैदानाच्या आतमध्ये. आगोटपाचा बॉल फिरून मारलाय. डीप मध्ये फिल्डर प्रयत्न करताय. जेल मात्र निसटला गेला. दुसऱ्या धावेसाठी धावल्यात आणि 2 धावा मात्र कंप्लीट मैदानाच्या आतमध्ये केल्या जातील. सगळे चेंडू रतीश महाडिक यांचा खेळण्याचा प्रयत्न असेल. जेवढे जास्त चेंडू रतीश खेळतील तेवढ्या धावा या बॅटिंग टीमसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये जमा केल्या जातील यात मात्र शंका नाही आहे. 29-29 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत पहिल्या 17 मध्ये. आकोटप्पाचा बॉल मिस टायमिंग इन द एअर. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज होते. कॉटन बोल्टचा चान्स पण निसटला गेला. रनआउटची संधी पण मैदानाच्या आतमधून मिस झाली आहे. काय करतायत हे खेळाडू. झेल पण सोडला. रनआउट पण सोडला. 2 धावा पण दिल्या. इथून मात्र आता बॅटिंग टीम 31 या आकड्यावरती मात्र पोहोचली जाईल. दोन धावा या चेंडूवरती मिळाल्यात. 31 या आकड्यावरती टोटल. बाल बचावले गेलेत. या स्पर्धेचा इतिहास असा आहे जेव्हा जेव्हा फलंदाजाच्या कॅच सोडल्या गेल्यात तेव्हा फलंदाजांनी आक्रमण केलंय. धावा बनवल्यात आणि संघाला विजय मिळवून दिलाय. आतापर्यंतचा इतिहास आहे या स्पर्धेचा. त्या इतिहासाची पुनरावृत्ती केली जाणार का पाहणं गरजेचं असेल. 3 बॉल 3 षटकारांसाठी 100 रुपयांचं पारितोषिक. शिशिर थत्ते साहेब यांच्याकडून ते पारितोषिक आहे. इकडे लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये मात्र होताना आपण पाहिली. वाईड लाईनच्या अगदी जवळून मात्र चेंडू गेलाय. डॉट बॉल घेतोय. चांगली ॲक्युरसी चांगली लाईन लेंथ मात्र तन्मय मेंटेन करतायत. रतीश महाडिक जे या 17 मध्ये बरसले होते 1 मॅन आर्मी सारखे खेळले आहेत त्यांना पण थांबवलं जात आहे शेवटच्या षटकामध्ये. गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय मिस्टर तन्मय. आणखीन एक तेज तर्रार यॉर्कर आणि ते पायचित. LBW लेग बिफोर विकेट डाऊन. थत्ते साहेब यांच्याकडून 3 षटकारांना 200 रुपयांचं पारितोषिक. 3 बॉल पण राहिले नाहीयेत आता. शेवटचा चेंडू आपण पाहिला. धावा किती झाल्यात काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये.
मालेगाव टीम काय करतीये, क्षेत्ररक्षणामध्ये किती चुका केल्यात. धावा मात्र मिळाल्या त्या चेंडूवरती, 2 धावा, आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीने टोटल मात्र इन्क्रीज होताना पाहायला मिळेल. पॉईंटचा बॅटकट होती काय होती, बॅटच्या साह्यानेच 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळाल्यात आणि 2 धाव्यांच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या स्कोर कार्ड वरती 33 धावा फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 24 चेंडू 34 धाव्यांची गरज असेल विजयासाठी टीम मालेगाव संघाला. दुसऱ्या सत्रामध्ये जो जिंकणार तो आई गावदेवी पानशेल टीमच्या विरोधात पुढची मॅच खेळताना पाहायला मिळेल. चला, विजयासाठी 34 धाव्यांची येडेकडून गरज आहे. 24 चेंडू आणि 34 ची गरज. एक संधी पुन्हा एकदा डीजे ला संपर्क करा. गणेश नाना पालकर, ग्रुप गणेश पालकर 567 आणि गणेश नाना पालकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक डीजे ऑपरेटर यांच्याकडून या ठिकाणी आलेलं आहे. माजी उपसरपंच आणि महालक्ष्मी डेव्हलपरचे सर्वा त्यांनी मात्र हे पारितोषिक या ठिकाणी नक्कीच दिलेलं आहे डीजे ऑपरेटर यांच्यासाठी. तो चलिए दोस्तों, मैदान के अंदर चलती है तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, सभी क्रिकेट खिलाड़ियों का महालक्ष्मी क्रीड़ा मंडल मोठे वेड़गांव इनकी तरफ से ऑर्गेनाइज की गई महालक्ष्मी ट्रॉफी 2026 में मैं आपका अपना मानस मनोरी आप सभी का हार्दिक स्वागत करूंगा. मैदान के अंदर चलेंगे तो होगी क्रिकेट की बातचीत. एक तरफ टीम आपको नजर आएगी अनुश्री 11 काल भैरव मालेगांव और उनके सामने आरएससी खरीवली. दोनों टीमों के बीच ये मुकाबला बेस्ट वर्सेस बेस्ट. राजेंद्र भोईर बाहुबली के सामने खरीवली एक्सप्रेस. पहली गेंद आउट साइड पर रुके, जो रुका उसका काम तमाम. आएगा 4 पहली गेंद पर, पहला वार.
महालक्ष्मी डेव्हलपरचे सर्व आणि माजी उपसरपंच 567 ग्रुपचे अध्यक्ष सर्वमान्य गणेश नाना पालकर साहेबांकडून माझ्या समालोचनासाठी त्यांनी 500 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचा विशेष आभार मी या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र व्यक्त करतोय. महालक्ष्मी चषकामध्ये जेवढ्या ट्रॉफ्या तुम्ही पाहताय त्या सगळ्या ट्रॉफीज आम्हाला आदरणीय गणेश नाना पालकर साहेबांनी पुरस्कृत केलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचा विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करूया. आणि मोठे वेडगाव गावामध्ये कोणताही कार्यक्रम असू द्या, क्रिकेटची स्पर्धा असू द्या, गणेश नाना पालकर साहेब भक्कम आधारस्तंभ म्हणून उभे असतात. त्यांचा विशेष आभार पुन्हा एकदा व्यक्त करूया. सरळ बॅटने आणखीन एक चांगला स्ट्रोक, गॅप मध्ये बॉल आहे, फिल्डर आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथून पूर्ण केल्या जातील. या 2 धावांच्या बरोबरीने टोटल इन्क्रीज होत असताना 7 या आकड्यावरती मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. शिशिर सत्ते साहेब आमच्या समवेत विराजमान झालेले आहेत. पारितोषिके लगावली त्यांनी पण. खरतर या ठिकाणी आमचे शिशिर थत्ते साहेब बसलेले आहेत. त्यांनी सांगितलं गणेश नाना यांच्या नावाने जर 3 बॉल 3 षटकार मारले तर माझ्याकडून 500 रुपये दिले जातील. क्या बात आहे. जबरदस्त पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. उडवले बॉलला सरळ बॅटने, चांगला स्ट्रोक आहे लॉंग ऑन कडे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी उपस्थित. एकाच धाव याही चेंडूवरती मात्र कन्वर्ट केली जाईल. या एका धावेच्या बरोबरीने टोटल इन्क्रीज मात्र होतोय. 8 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र बनल्या गेल्यात. 34चा पाठलाग करायचा आहे. 8 धावा झाल्यात. 26 धावांची अजूनही गरज असेल. उर्वरित 19 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे या दुसऱ्या सत्रामध्ये. 19 बॉल 26 धावा. शेवटचा बॉल P1 मध्ये. शेवटच्या बॉल बरोबर मिस झालाय. टप्पा पडला, चेंडू खाली राहिलाय. वेस्ट हाईटने विकेट कीपर कडे डॉट बॉल. अँड बाय दिस डॉट बॉल दिस इज द एंड फॉर द फर्स्ट ओव्हर. द टोटल इज ऑन द बोर्ड 8 रन without loss. 18 ball remain, needed 26 to win. आणि म्हटलं मी की शिशिर थत्ते साहेबांनी नानांच्या नावाने जरी पारितोषिक लगावलं असलं तरी स्वतः आता गणेश नाना पालकर साहेबांनी पण पारितोषिक लगावलेलं आहे. 3 बॉल 3 षटकार जर मारले 1000 रुपयांचं पारितोषिक. 3000. क्या बात आहे. गणेश नाना पालकर साहेब असतील आणि पारितोषिक नसतील असं कधीच झालेलं नाहीये. त्यांनी सांगितलं 3 बॉल 3 षटकाराला 3000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. दानशूर व्यक्तिमत्व आहेत गणेश नाना पालकर. मगाशीच मी सांगितलं गावाच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये त्यांचं योगदान नेहमी असतं, त्यांचा हातभार नेहमी असतो. आणि त्यांनी सांगितलं की 3 बॉल 3 षटकार आले तर 3000 माझ्याकडून दिले जातील. पहिल्या ओव्हरनंतर 8 धावा या जमा केलेल्या आहेत. तुझ्यासाठी अजूनही 26ची गरज. 18 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आयुष या ठिकाणी मात्र दाखल झालेत. आयुष परबळकर यांच्या हातामध्ये मात्र षटक क्रमांक 2 सोपवलं गेलंय. पहिल्याच बॉलवर सरळ बॅटने चांगला स्ट्रोक आहे. अलॉंग द कार्पेटने बॉल चाललाय लॉंग ऑन कडे. 1 धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न होता, थांबवलंय त्या ठिकाणी. एकाच धावेवरती मात्र समाधान मानलं जाईल. आयुष यांच्या षटकावरती पण ही मॅच बरीचशी डिपेंडेंट आहे. त्यांचं षटक कसं असेल, विकेट येतील का, धावा येतील का, धावा वाचवल्या जातील का, या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतील मॅच कोणत्या टीमच्या बाजूने जाणार आहे याच्या नंतरच्या 2 ओव्हरमध्ये. 9 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र झाल्या गेल्यात. आणखीन एक यॉर्क लाईन वरती चांगला चेंडू आहे. सन्मान दिलाय राजेंद्र यांनी. 1 धाव मिळाली आणि एकाच धावेवरती समाधान. चांगली सुरुवात केली आहे. 2 बॉल 2 सिंगल्स. गोलंदाजाचा आत्मविश्वास मजबूत होईल या 2 सिंगल्सने. अजूनही एकही मोठा फटका मारण्याची संधी देत नाहीयेत. यॉर्क लाईन वरती ॲक्युरेट गोलंदाजी करताना मिस्टर आयुष भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे. आणखीन एक बॉल, परंतु यावेळेस उडवलाय, दिलाय धडका. फटक्यात होतं वजन आणि धावा अर्धा डझन. षटकार.
थँक्यू डीजे. बारी बारी सबकी बारी आणि आता आली आमची बारी. षटकार मात्र ठोकलाय. धावा पोहोचतील 16 या आकड्यावरती. स्लोवर होता, गती परिवर्तन केलं होतं. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. युक्तीचा वापर केला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदललाय. डॉट बॉल मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. युक्ती तुम्हाला वापरावीच लागते. जो चलाएगा अकल वो होगा सफल. बऱ्याच वेळा मी सांगितलं या खेळामध्ये. चांगला चेंडू आपण पाहिला, मिस झालेला आहे. डॉट बॉल या ठिकाणी आलेला आहे. समीकरणामध्ये मात्र बदल होताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू एकंदरीत मात्र आता बाकी असतील ते म्हणजे 14 आणि विजयासाठी अजूनही जर टार्गेट आपण पाहिलं 18 धावांची गरज, परंतु त्या 18 मधून काहीच मायनस होणार नाही. गरिवली एक्सप्रेस रतीश महाडिक यांचा जबरदस्त झेल आणि मोठा धक्का. फलंदाज बाद. नक्कीच जबरदस्त गीत या ठिकाणी आपण डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून मात्र ऐकतोय. ग्रुप गणेश पालकर 567 संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी नाव कमवलेलं आहे. पण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना जर आता आपल्या टीमचं नाव कमवायचं असेल, पुढे घेऊन जायचं असेल, चांगली बॅटिंग करणं महत्त्वाचं आहे. अजूनही एक बॉलचा खेळ बाकी असेल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये 16 धावा या धावफलकावरती नक्कीच जमवल्या गेलेल्या आहेत. 34चा पाठलाग सुरू आहे. 18 धावांची गरज आहे उर्वरित 13 चेंडूंमध्ये. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला. चांगला स्ट्रोक. गॅप मध्ये चेंडू आहे. फील्ड आहे डीप मध्ये. चांगलं कलेक्शन केलंय. चांगला एफर्ट आपण पाहिलं. एक धाव या चेंडूवरती देखील मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने आयुष परबळकर यांनी स्वतःच्या वैयक्तिक एका ओव्हरचा स्पेल पूर्ण केला आहे आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चेंडू बाकी आहेत आता 12 धावा करायच्या आहेत 17. भूषण भाऊ पालकर यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक पंचांसाठी आलेलं आहे आणि निखिल आंग्रे यांच्याकडून पण 100 रुपयांचं पारितोषिक पंचांच्या नृत्यासाठी आलेलं आहे. 200 रुपयांचं एकंदरीत हे पारितोषिक. पुढे सरसावल्या. ड्राईव्हचा फटका आहे. ऑन साइडला चाललाय लॉंग ऑन कडे. फंबल झालेत आणि त्याच्यावरती आलाय चौकार. चुकी केली आहे आणि चुकीला माफी नाही. 4. चौकार आले तर शिशिर थत्ते साहेब यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक असेल. पहिल्याच बॉलवरती चौकार. मिसफिल्डिंगच्या जोरावरती आलाय. स्कूप. सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र मारायचा होता सुपला पण चेंडू हुकला. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. 13 धावांची गरज आहे उर्वरित 10 चेंडूंमध्ये. जर पहिल्या बॉलवरती तो चौकार अडवला गेला असता, त्या धावा वाचवल्या गेल्या असत्या, तर अजूनही RSC खरिवली टीम या मॅच मध्ये मजबूत पाहायला मिळाली असती.
पण आता बॅलन्स इक्वेशन मध्ये मॅच आहे. 10 मध्ये 13 करायचे आहेत. 10 मध्ये 13, आता 9 मध्ये 13 धावेंची कदाचित गरज असेल आणि हो तसंच घडलाय. डॉट बॉल मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ करताना ही टीम आपल्याला पाहायला मिळते. अभी भी जीत की उम्मीद हमने नहीं छोड़ी है, अभी भी हमारे मन में हौसला बुलंद है और हौसला बुलंद तो मंजिलें आसान. चांगला प्रयत्न करत असताना RSC खरिवली टीम आणि गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये देवेंद्र पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल बॅक टू बॅक डिलिव्हर्ड होत असताना आणखीन एक डॉट बॉल आलाय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, खराब थ्रो झालाय मैदानाच्या आतमध्ये. प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळाला नाही. अति घाई संकटात नाही ते चित्र पाहिलं आहे. बाईच्या स्वरूपात एक धाव ही मात्र बॅटिंग टीमच्या अकाउंट मध्ये ऍड ऑन केली जाईल आणि समीकरणामध्ये मात्र बदल होईल. 8 चेंडू बाकी आहेत. विजयासाठी मात्र 12 धावींची गरज. 7-12 बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे, पण ते 8-12 च समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल. 7-12 ज्यांच्याकडे आता आहे त्यांनी वाचून ठेवला तर भविष्यात योग्य. 8-12 ची इथे गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पंचांच्या डाव्या बाजूने राईटा मोर द विकेटचा अँगल. 12 धावा करायच्या आहेत. इथे पण मिस. राजेंद्र भोईर यांना स्ट्राईक हवी होती, पण ते पण या बॉल वरती काहीच करू शकले नाहीयेत. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलंय देवेंद्र यांनी. जितनी बार कहोगे उतनी बार कर कर दिखाऊंगा, मैं वो आग हूं समंदर में भी तैर जाऊंगा. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मॅच मध्ये नवीन युटर्न या ठिकाणी मात्र दिला गेलाय. फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा आउट ऑफ द पार्क इलाका तेरा धमाका मेरा षटकार. मालेगाव टीमला मजबूत करताना आपल्याला पाहायला मिळतोय. राजेंद्र भोईर का मला बाहुबली म्हटलं जातं, त्यांनी मात्र सिद्ध केलंय. 1 हँडेड षटकार शेवटच्या बॉल वरती आपण पाहिला आणि 6 मध्ये 6 धावेंची गरज मात्र आपल्याला पाहायला मिळतीये. पण 6 मध्ये 6 करायच्या. 3 मध्ये 3 विकेट आल्या तर गणेश नाना पालकर साहेब यांच्याकडून 4000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र जाहीर केलं गेलेलं आहे. 3 बॉल 3 विकेट आल्या तर गणेश नाना पालकर साहेबांचे 4000 गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करतायत. त्यांना कोणत्याच संघाशी घेणं देणं नाहीये, पण मॅच इंटरेस्टिंग झाली पाहिजे याच्यासाठी पारितोषिक पाहायला मिळत आहेत. 6 बॉल आणि विजयासाठी 6 ची गरज. शेवटचं षटक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज संजय मिळवून देणार का टीमला विजय, हे पाहणं गरजेचं आहे. 6 मध्ये 6 करायचे आहेत. पहिलाच बॉल असेल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने मारायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, पण वाईट बॉल आलाय. अवांतर चेंडू वाईड लाईनच्या बाहेर होता. क्रुशियल मोमेंट ऑफ द मैच. चुक्या करायच्या नाहीयेत. यहां से गलती घर वापसी का रास्ता दिखाएगी, हे ओळखावं लागेल या टीमला. चांगली बॉलिंग करणं महत्वाचं. समीकरण सोपं झालंय. 6 मध्ये 5. बड़ा है मंच, लगाओगे 5 का पंच तो बनोगे मैदान के सरपंच. पण 6 मध्ये 5
इथून मात्र करायचे आहेत. स्कोप करण्याचा प्रयत्न, बॉल उलट्याच दिशेने गेलाय. बॅकवर्ड झोन मध्ये मारायचा होता, फ्रंट ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव मात्र चेंडूवरती मिळतीये. 5 बॉल बाकी आहेत विजयासाठी. मात्र आता 4 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. कौन करेगा वार, कौन करेगा शिकार, किसका होगा बेड़ा पार, कौन बनाएगा रन 4 और किसका होगा जीत का सपना साकार. येणारी काळ, येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. 5 बॉल बाकी आहेत, 4 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. नजरिया बदला तो नजारे बदले, कश्ती बदली तो किनारे बदले. तू जो चाहता है वो ना तेरे वनवास में है ना तेरे संन्यास में है, अंदर झांक के देख वो तेरे विश्वास में है. तो विश्वास आता खेळाडूंना दाखवावा लागेल, कारण 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. 4 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळते. राजेंद्र भोईर या टीमचा बाहुबली ऑन स्ट्राइक एंड वरती असताना हलक्या हाताने सन्मान दिलाय. चिकी सिंगल पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न नाहीये. एका धावेवरती समाधान मानलंय. 4 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी 3 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. बनाओगे रन 3 तो होगी रात रंगीन, आणि पुढे जाल. पण जर बनल्या गेल्या नाहीत तर मॅच मधून मात्र परतीचा प्रवास पण करावा लागू शकतो. 4 चेंडू बाकी आहेत, 3 धावेंची गरज आहे. काटे की टक्कर, कोणतीच टीम सामना सोडायला तयार नाहीये. जोपर्यंत तुमच्या मनातून तुमचा आत्मविश्वास मजबूत आहे तोपर्यंत तुम्ही रणात कधी पराभूत होऊ शकत नाही. 4 बॉल 3 ची गरज, काटे की टक्कर. जरी ही मॅच शेवटच्या षटकामध्ये आपल्याला लो स्कोरिंग वाटत असली तर या मॅच मध्ये अजूनही एंटरटेनमेंट बाकी आहे, मजा बाकी आहे. 4 मध्ये 3, गोलंदाज तयार. संजय बॉलिंग ट्रॅकवर. 4 मध्ये 3 पुढे सरसावले, बाहेरची कडा घेतली. सेन्सिबल बॅटिंग करताना ही टीम पाहायला मिळतीये. 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेच्या बरोबरीने धावा होतील 32. चेंडू बाकी आहेत 3 आणि 2 धावेंची गरज विजयासाठी मात्र असेल. 3 चेंडू 2 धावा. मैदानाच्या आतमध्ये समीकरण सोपं आहे. थकान से चूर चूर हो लेकिन सफर बाकी मत रखना, इरादों में कभी कोई कसर बाकी मत रखना, और तेरी मंजिल तो मुसाफिर सैकड़ों के सैकड़ों तक है, बस तू अपनी मेहनत में कभी कोई कसर बाकी मत रखना. जो मेहनत में कसर बाकी नहीं रखी महालक्ष्मी क्रीडा मंडल ने इस आयोजन की, वो मेहनत मैदान के अंदर आपको करनी पड़ेगी. 3 बॉल मात्र बाकी आहेत विजयासाठी. अजूनही 2 धावेंची गरज पाहायला मिळते आहे. उडवलाय बॉल ऑन साइड मध्ये. राजेंद्र भोईर फिनिशेस ऑफ इन स्टाईल. मॅच विन बाय टीम अनुश्री 11 कालभैरव मालेगाव. ऑफ द मॅच आपण पारितोषिक देऊया आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट टीम मालेगावचे